चपाती ताई, तू कुठून का आली आहेस? माहित नाही पण तव्यावरून आले आहेस. काय म्हणतेस सर तव्यावरून? अगं नाही, ती खूप मोठी गोष्ट आहे. अगं सांग ना, मला ऐकायची. बरं बाई, सांगते मी तुला. माझा जन्म मातीत झाला. एका शेतकऱ्याने शेती नांगरली आणि गव्हाचे दाणे पेरले, खत आणि पाणी दिले. काही महिन्यांनी पिकाची कापणी करून मळणी करून धान्य वेगळे केले. मोठ्या पोत्यामध्ये भरून ट्रक मध्ये नेले. बाजारात बरेच व्यापारी आले आणि धान्याची पोती विकत घेतली. शेजारच्या दुकानदारांनी एक पोती विकत घेतली आणि शेजारच्याच मालकांनी मला घरी आणले. अशा प्रकारे मी इथे आले. पण तू गव्हाची चपाती अशी कशी झाली? अगं ती अजून एक गोष्ट आहे. घरी आणल्यावर आधी मला स्वच्छ केले आणि चक्कीमध्ये माझे पीठ झाले. घरी आणल्यावर पिठामध्ये थोडे पाणी घातले आणि पिठाचा उंडा केला आणि एक चपाती केली आणि तिला भाजलं. अशा प्रकारे मी या घरात आले. माझी गोष्ट पण तुझ्यासारखी आहे. एका शेतकऱ्याने मला शेतात लावले आणि माझी पूर्ण वाढ झाल्यावर मला तोडले आणि धुतले आणि मला गोणीत भरले आणि मोठ्या बाजारात नेले. मोठ्या बाजारातून दुसऱ्या छोट्या बाजारात नेले. एका गिरगोळ भाजीवाल्याने मला घरोघरी नेऊन विकले आणि अशा प्रकारे मी इथे आले. इथंच गोष्ट नाही संपली. तुला भाजलं तर मला शिजवलं आणि ताटात आणून वाढलं. आपण दोघींनी माणसाचे पोट भरण्यासाठी खूप लांबचा प्रवास केला.